अर्थसंकल्पीय भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ, तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान. राज्य सरकारची कर्जमाफी तकलादू. निवडणूक काळात सातबारा कोरा करू म्हणून सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. माजी खासदार राजू शेट्टींची टीका. तर प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान द्या. आमदार सतेज पाटील यांची मागणी. कोल्हापूर जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा. अफवांवर विश्वास ठेवू नका. जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांचं आवाहन. कुख्यात शस्त्र तस्कर मनीष नागोरीच्या इचलकरंजीतील घरावर पोलिसांचा छापा. जिवंत काडतुसं, एमडी ड्रग्जसह 3 लाखांचा मुद्देमाल जप्त. आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषदेतील गटनेतेपदी एकनाथ पाटील यांची निवड.